पाक्षिक पत्र बहिष्कृत भारत अंक 3 शुक्रवार दिनांक 6 मे 1927। आजकालचे प्रश्न। महाड येथील पाणी प्रकरणाविषयीची हकीकत बहिष्कृत भारतात प्रसिद्ध झाली आहे। त्याचप्रमाणे इतर वर्तमानपत्रातूनही प्रसिद्ध झाली आहे। बहिष्कृत भारतात प्रसिद्ध झालेला मजकूर व इतर वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेला मजकूर या दोहोंमध्ये एक वाक्यता नाही हे आम्हास कबूल आहे। परंतु या दोहोंत जो थोडा बहुत फरक दिसतो त्याची कारणे जाणून घेण्याऐवजी त्याचा फायदा घेऊन बहिष्कृत भारतात जी हकीकत प्रसिद्ध झाली नाही ती खोटी आहे असा जो कोटीक्रम कुलाबा समाचारांनी केला आहे तो मात्र आम्हास कबूल नाही। कुलाबा समाचार दिनांक 16 एप्रिल 1927च्या अंकात म्हणतो, महाडात मार बसलेल्या महारांची संख्या किती आहे हे कोठे प्रसिद्ध झालेले नाही, पण शेकडो अस्पृश्यांना मार बसला व तोही बेदम हे धादांत खोटे आहे। स्वतः डॉक्टर आंबेडकर हेही आपल्या बहिष्कृत भारत पत्रात तसे लिहित नाहीत। मारानंतर महार मंडळी डाक बंगल्यावर डॉक्टर आंबेडकरांच्या भेटीस गेली। त्यांची संख्या अदमासे 100 होती व त्यात काही जखमी झालेले लोक होते एवढेच ते लिहितात। महार लोकांचे जेवण चालू असता वरिष्ठ वर्गाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांची दाणादाण केली व शिजवलेले अन्नही त्यांच्या पोटात जाऊ दिले नाही। अशा बातम्या कित्येक पत्रांतून प्रसिद्ध झाल्या आहेत, त्याही साफ खोट्या आहेत हे बहिष्कृत भारतातील हकीकतीवरून सिद्ध होत आहे। आमच्या पत्रातून प्रसिद्ध झालेल्या माहितीचा आधार देऊन इतर वर्तमानपत्रांना खोटे करण्याचा हा जो कोटीक्रम कुलाबा समाचाराने लढविला आहे तो आमच्या मते संयुक्तिक नाही। केवळ एका पत्रात प्रसिद्ध झालेली हकीकत दुसऱ्या पत्रात प्रसिद्ध झालेली नाही यावरूनच ती खोटी आहे असे मानणे हे जर तर्कशास्त्रास धरून आहे तर ज्या बातम्या आम्ही प्रसिद्ध केल्या त्या बातम्या इतरांनी प्रसिद्ध केल्या नाहीत म्हणून त्या खोट्या आहेत असा आरोप कुलाबा समाचाराने आमच्यावर का केला नाही याचा उलगडा आम्हास होत नाही। उलट आम्ही वीरेश्वराच्या देवळात गर्दी जमण्यास सुरुवात झाली असताना फौजदारांनी येऊन जी चौकशी केली ती हकीकत अगर ब्राह्मणेतर पुढाऱ्यांची खासगी बैठक बोलावण्यात आल्याची हकीकत जी दिली आहे ती इतर कोणत्याच वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली नसताना ती खरी आहे असे मानून तिच्यावर मोठे थोरले भाष्य रचण्यात आले आहे। पूर्वग्रहानुरूप ठरलेल्या निकालात जुळता असेल तेवढाच भाग जबानीतून घ्यावयाचा व बाकीचा खोटा म्हणून टाकून द्यावयाचा हे खरे तर्कशास्त्र नसून शुद्ध तर्कटपणा आहे। या बाबतीत आम्हास खुलासा करावयाचा आहे तो हा की ज्या बातमीदारांनी विजयी मराठा, ज्ञानप्रकाश व नवाकाळ यात ज्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत त्या त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत, कारण ते बातमीदार त्या ठिकाणी हजर असून काहींनी झालेल्या प्रसंगाचा अनुभव घेतलेला आहे हे आम्हास पक्केपणी माहीत आहे। म्हणून त्यांनी दिलेली माहिती केव्हाही अविश्वसनीय मानता येणार नाही। झालेल्या दंग्यात एकाच माणसास सर्व गोष्टींचे अवलोकन करणे अशक्य आहे। काहींनी काही गोष्टी पाहिल्या, काहींनी दुसऱ्या पाहिल्या। यामुळेच आमच्यात व इतर वृत्तपत्रकारांत दिलेल्या बातम्यात फरक झाला आहे। त्या सर्वांचे एकीकरण करून एकसूत्री हकीकत आम्हास छापता आली असती हे खरे आहे, पण तसे न होण्याचे कारण असेच की महाडहून परत आल्यानंतर वरील पत्राच्या बातमीदारांची व आमची भेट होण्याचा योग आला नाही। तो जर आला असता तर त्यांनी दिलेली हकीकत आम्ही जोडून छापली असती। कसेही झाले तरी जो फरक कुलाबा समाचाराने शोधून काढला आहे त्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की ज्या गोष्टीची खातरजमा झाली नाही अशा गोष्टी प्रसिद्ध करण्या इतके बेजबाबदार पत्र बहिष्कृत भारत नाही। याशिवाय दुसरे काहीच सिद्ध होऊ शकत नाही। म्हणून जिज्ञासू वाचकांनी कुलाबा समाचाराच्या तर्कवितर्कास बाजूस सारून आमच्या व उपरिनिर्दिष्ट पत्रात दिलेल्या हकीकती परस्पर विरोधी नसून एकमेकांस परिपूरक आहेत असे समजून त्यांचे ग्रहण करावे। कुलाबा समाचारांनी ज्याप्रमाणे आमचा आधार घेऊन इतर वर्तमान पत्रकर्त्यांना खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला आहे त्याप्रमाणे इतर वर्तमान साराचा आधार घेऊन आम्हास
काही बाबतीत खोटे ठरविण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. आम्ही मामलेदार साहेबांशी दंगा मिटविण्याच्या कामी तत्परता दाखविली नाही असे जे विधान केले आहे त्यास अनुसरून कुलाबा समाचार म्हणतो, डॉक्टर आंबेडकरांचाही रोष मामलेदारांवर दिसतोच, पण महाडातील पुष्कळ लोकांचे मत असे आहे की तारीख 20 मार्च रोजी महाडच्या मामलेदार फौजदारांनी जर माथे शांत राखले नसते व साहजिक चिडलेल्या महार पुढाऱ्यांस खुश करण्यासाठी गोळीबार अथवा धरपकड केली असती तर त्या दिवशी महाडात अनर्थ झाल्याखेरीज राहताना मामलेदारांनी गोळीबार केला असता किंवा धरपकड केली असती तर अनर्थ झाला असता किंवा घडलेला अनर्थ टळला असता. याबद्दल निश्चित असे मत देणे शक्य नाही. तरी पण या मार्गाचा अवलंब केला असता अनर्थ होऊन मुर्दे पडले असते हे वाचून आम्हास तरी हसूच येते. मुसलमान लोकांसारख्या कडव्या धाडसी निश्चयाच्या लोकासंबंधाने असले विधान केले असते तर चालले असते, पण हिंदूप्रमाणे गरीब गायीसारख्या भेकड लोकांनी गोळीबार केला असता किंवा धरपकड केली असता त्यांनी मुर्दे पाडले असते असे म्हणणे म्हणजे कोल्ह्याचे ठाई सिंहाचे तेज आहे असे म्हणण्यासारखे हास्यास्पद आहे. पण गोळीबार केला असता किंवा धरपकड केली असती काय झाले असते हा प्रश्न नाही. प्रश्न आहे तो असा की मामलेदारांनी दंगा मोडण्याचे कामी तत्परता दाखवली की नाही म्हणून आम्ही जे विधान केले आहे त्याच्या सत्यतेबद्दल आम्हास बिलकुल संशय नाही. कारण आमच्याजवळ जो पुरावा आहे तो अगदी आमच्या मते तरी बावनकशी आहे. तो सरकार दरबारी आम्ही सादर केला आहे. तो प्रसिद्ध करण्यास मामलेदार साहेबांची काही हरकत नाही असे आम्हास कळल्यास आम्ही तो जगजाहीर करू. आरसा आहे, नाक असेल त्यांनी तोंड पाहून घ्यावे. कुलाबा समाचाराने आम्हास खोटे ठरविण्याचा जसा प्रयत्न केला आहे तसा प्रयत्न आमचे मुंबईतील व्यवसाय बंधू कोल्हटकर यांनी जरी केलेला नाही तरी त्यांनी आपल्या चाबुकस्वार पत्राच्या तारीख 16 एप्रिल 27च्या अंकात जी हकीकत प्रसिद्ध केली आहे ती वाचून आम्ही प्रसिद्ध केलेली हकीकत खरी नाही अशी शंका काही अंशी जिज्ञासू लोकांस वाटल्या वाचून राहणार नाही. इतका त्यांच्यात व आमच्यात फरक पडला आहे. चाबुकस्वारात छापलेली बातमी एखाद्या बातमीदाराकडून आलेली असती तर तिला आम्ही फारसे महत्त्व दिले नसते, पण चाबुकस्वार कर्त्यांनी स्वतः दौरा काढून माहिती मिळवली आहे असे ते स्वतः सांगत असल्या कारणाने त्यांनी दिलेल्या बातमीच्या सत्यासत्यतेबद्दल विचार करणे आम्हास अवश्य दिसते. चाबुकस्वारात विशेषतः ज्या 2-3 नव्या गोष्टी प्रामुख्याने पुढे मांडण्यात आल्या आहेत त्यातील पहिली गोष्ट ही की महाड येथे जी मारामारी झाली ती अस्पृश्य लोकांनी चौदार तळ्यावर पाणी भरल्यामुळे झाली नाही, तर ती अस्पृश्य लोक वीरेश्वराच्या देवळात शिरणार या कंडीमुळे झाली. याचा अर्थ असा असेल की देवळात शिरण्याची कंडी उठली नसती तर दंगा झाला नसता. तर ती गोष्ट साफ खोटी आहे याबद्दल आम्हास बिलकुल संशय नाही. तळे बाटविल्याबद्दलच मारामारी झाली असे जे आम्ही म्हणतो त्याची सत्यता पटविण्यास फार दूर जावयास नको. प्रथमतः अस्पृश्य लोक देवळात शिरणार या कंडीवर विश्वास ठेवावयास काहीच कारण नव्हते. अस्पृश्य लोकांस देवळात जावयाचे होते तर तळ्यावरून परत फिरल्यानंतर ते तडक देवळाकडे आले असते, पण देऊळ हाकेवर उरले असताना अस्पृश्य लोक आपापल्या छावणीकडे फुटून गेले. यावरून कोणाही समंजस माणसास तर्क करता आला असता की अस्पृश्य लोकांचा देवळात शिरण्याचा इरादा नसला पाहिजे. दुसरा पुरावा असा आहे की स्पृश्य लोक जर विश्वेश्वराच्या देवळाभोवती केवळ देवळाचे संरक्षण करण्याकरिता जमले होते तर जेव्हा डॉक्टर आंबेडकरांचा निरोप फौजदारांनी सांगितला त्यावेळी त्यांनी गर्दी का मोडली नाही. अर्थात देवळाचे संरक्षण हा त्यांचा मुख्य हेतू नव्हता. तो जर असता तर देवळाचे संरक्षण करण्याचे कारणच उरले नाही. हे समजल्याबरोबर ते निघून गेले नसते काय. याशिवाय आमच्या म्हणण्याला तिसरा पुरावा आम्ही देतो. देवळासभोवती जमलेल्या लोकांची समजूत करण्यासाठी जेव्हा डॉक्टर आंबेडकरांना नेण्यात आले तेव्हा दंग्याचे पुढारी यांनी त्यांना देवळात शिरणार की काय असा प्रश्न विचारावयास पाहिजे होता, पण त्याबद्दल त्यांनी अवाक्षर सुद्धा काढले नाही. उलट तुम्ही तळ्यावर का गेलात याच प्रश्नावर त्यांनी वाद चालू केला. यावरून काय दिसते, पाण्यावरूनच लोक चिडले होते, पण म्युनिसिपालिटीचा ठराव
व गावातील स्पृश्य लोकांचा पाठिंबा या दोहोंस झिडकारून देण्याची लाज वाटल्यामुळे देवळाचे निमित्त पुढे करून तळे बाटविल्याचे उट्टे त्यांनी काढले. याशिवाय दुसरा निष्कर्ष निघू शकत नाही. थोडक्यात सांगावयाचे तर या सर्व पुराव्यांची काहीच जरुरी नाही. एकाच गोष्टीवरून आमचे म्हणणे खरे ठरत आहे. जे लोक आमचे म्हणणे खोटे आहे असे म्हणतात त्यांना आम्ही असे विचारतो की तळे बाटल्यामुळे जर स्पृश्य लोकांचा क्षोभ झाला नव्हता तर मग तळ्याची शुद्धी का करण्यात आली? चाबुकस्वार कर्त्यांनी ज्यांच्यापासून आपली माहिती मिळवली त्यांना हा प्रश्न करण्यास ते विसरले हे उघड आहे. परंतु त्यांनी जर तो प्रश्न केला असता तर त्यांना कळले असते की हे अपराधी लोक आपल्या अपराधाची तीव्रता कमी करण्यासाठी भलभलते कोटीक्रम लढवित आहेत. कोणा एका चांभाराने उन्मत्तपणे पाणीच प्यालो काय पण तळ्यात कातळे सुद्धा धुतले असे लोकांना छातीठोकपणे सांगितल्यामुळे राग आला. आपण अस्पृश्य आहोत हे दाखविण्याकरिता काही अस्पृश्य लोकांनी बाजारपेठेतील कलिगडाच्या टोपल्यावर झडप घातली अथवा स्पृश्य वर्गाच्या मुली मागितल्या इत्यादी कारणामुळे मारामार झाली, नाहीतर झाली नसती असे जे प्रसिद्ध करण्यात आले आहे तो निव्वळ बाष्कळपणा आहे. अस्पृश्यांनी त्या दिवशी दाखविलेला धीर इतका वाखाणण्यासारखा होता की विरुद्ध पक्षास आपली बाजू उजळ करून दाखविण्यात त्यांच्यावर शिंतोडे उडविल्याखेरीज गत्यंतरच नाही. चाबुकस्वारांनी आपली माहिती स्पृश्य लोकांकडून मिळवलेली आहे याबद्दल काही शंका नाही. हे लोक आपल्या तोंडाला लागलेली काळोखी पुसून टाकण्यासाठी बनावट गोष्ट सांगणार हे साहजिक आहे. हे चाबुकस्वार कर्त्यांनी ध्यानात ठेवावयास पाहिजे होते. परंतु याचा त्यास विसर पडल्यामुळे खरे बाहेर येण्याऐवजी त्यांची बातमी भरमसाठ विधानांनी माखली गेली आहे. उदाहरणार्थ त्या दिवशी प्रमुख अस्पृश्य लोकांस पोलीसच्या संरक्षणाखाली ठेवण्यात आले. खुद्द आंबेडकरांना पोलिसने आपल्या संरक्षणाखाली ठेवले. ते जर दंगा करणाऱ्या लोकांच्या हातात सापडले तर त्यांच्या जीवावर घेतल्याखेरीज कधीही राहिले नसते वगैरे विधाने गैरसमजूत करणारी तर आहेतच पण ती खरीही नाहीत. प्रमुख अस्पृश्य लोक दंगेखोरांच्या हातात सापडले नव्हते ही बातमी त्यांना कोठून मिळाली कोण जाणे. परिषदेस आलेल्या अस्पृश्य प्रतिनिधीच्या 2 छावण्या होत्या. खुद्द आंबेडकर व त्यांच्याबरोबर मुंबईहून आलेल्या प्रमुख मंडळींची छावणी वीरेश्वराच्या देवळापासून फार फार तर 200 यार्डावरील डाक बंगल्यात होती. शिवाय ती छावणी इतर सर्व अस्पृश्य प्रतिनिधींच्या छावणीपासून 1.5 मैलाच्या अंतरावर असल्याकारणाने एका छावणीवर हल्ला झाला असता दुसऱ्या छावणीकडून कुमक येणे शक्य नव्हते. अशा प्रकारे अगदी तुटून पडलेल्या छावणीवर हल्ला करावयास काय हरकत होती? बरे, त्या छावणीत माणसे 10च्या वर नव्हती असे असता देखील या शूर लोकांना या जवळच्या छावणीकडे मोर्चा फिरवण्याचे धैर्य झाले नाही. शत्रूच्या टप्प्याच्या आत ही प्रमुख मंडळी होती इतकेच नव्हे तर एके समयी ती त्यांच्या जबड्यात होती. समजूत करण्यास जेव्हा डॉक्टर आंबेडकर व इतर प्रमुख मंडळी डाक बंगल्याच्या बाहेर आली तेव्हा ती देवळासमोर जमलेल्या लोकांच्या तडाख्यात नव्हती तर कोठे होती? व आम्हास जो अचंबा वाटतो तो हाच की ज्या अस्पृश्यांतील प्रमुख लोकांच्या करणीमुळे हा तळे बाटविण्याचा क्षोभकारक प्रकार घडला ते लोक चालून माऱ्यात आले असताना त्यांच्यावर हात सुद्धा उगारला गेला नाही. फुटून फाटून जाणाऱ्या अस्पृश्य प्रतिनिधींवर वीरश्री गाजविणाऱ्यांचे तेज त्यांच्या पुढे कोठे नाहीसेच झाले. अशी वस्तुस्थिती असताना आपल्यावर बेतेल म्हणून डॉक्टर आंबेडकरांना पोलिसचा आश्रय करावा लागला हे म्हणणे किती वायफळ आहे हे उघड आहे. पोलीसच्या ठाण्यावर डॉक्टर आंबेडकर व मुंबईच्या पाहुणे मंडळीस राहावे लागले हे खरे पण ते या नेभळ्या लोकांच्या भयामुळे नव्हे. त्याचे कारण अगदी निराळे आहे. डाक बंगला 19 व 20 या 2 दिवसाकरता वापर करावयास मिळाला होता. 21 तारखेस कुलाबा जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट पोलीस सुपरिटेंडेंट महाडास येणार असल्यामुळे ती जागा त्यास खाली करून देणे प्राप्त होते. मुंबईच्या प्रतिनिधीस झालेल्या गोष्टी कायद्याच्या सूत्रात गोवल्याखेरीज महाड सोडून मुंबईस जाणे शक्य नव्हते. शिवाय एवढ्या सर्वांची एके ठिकाणी व्यवस्था होईल अशी प्रशस्त जागा पाहिजे होती. अशा वेळी पोलीस ठाण्यावर रिकामी असलेली एक खोली त्यांना देऊ केली व इतर काही सोय नसल्या कारणाने तिचा स्वीकार करावा लागला. चाबुकस्वारात प्रसिद्ध झालेली हकीकत ही खऱ्या स्थितीचा विपर्यास आहे हे वरील खुलाशावरून दिसून येईल. ज्याप्रमाणे चाबुकस्वारांनी स्पृश्यांकडे जाऊन चौकशी केली तशीच त्यांनी महाड येथील अस्पृश्यांकडे जाऊन चौकशी केली असती तर त्यांना खऱ्या खोट्याचा थांगपत्ता लागला असता. पण त्यांनी तसे केले नाही. खरे शोधून काढण्यास सर्वस्वी खोट्यांच्या साक्षीवर अवलंबून राहिल्याने त्यांचा दौरा निष्फळ झाला आहे असे आम्हास कष्टाने म्हणावे लागते.
चवदार तळ्यावर जाण्याचा निश्चय कसा ठरला व तो अंमलात आणण्यापूर्वी परिषदेच्या चालकांनी स्पृश्य हिंदूंचे मत अजमाविण्यासाठी कोणते प्रयत्न केले याची हकीकत आम्ही बहिष्कृत भारतच्या पहिल्या अंकात दिली आहे। त्यात स्पृश्य हिंदूंचे मत अनुकूल दिसल्यामुळे अस्पृश्य लोक तळ्यावर गेले असे आम्ही लिहिले होते। पण ज्या स्पृश्य हिंदूंनी ठरावाला पाठिंबा दिला तेच आता उलटून पडले आहेत व मी नाही म्हणून सापडेल त्या चोर वाटेने निष्ठू पाहत आहेत। जोशी यांनी तारीख 1 एप्रिल 1927च्या ज्ञानप्रकाशात एक पत्र लिहून आपली जबाबदारी टाळण्याचा जो प्रयत्न केला आहे तो या धरसोडीच्या वर्तनाचा एक दाखला आहे। जोशी आपल्या पत्रात म्हणतात, मी माझ्या भाषणात चवदार तळ्याचा उल्लेख सुद्धा केला नाही, मग माझ्या प्रोत्साहनाने अस्पृश्य लोक तळ्यावर गेले हे विधान धादांत खोटे आहे। आम्ही तर असे म्हणतो की अस्पृश्य लोक जोशी किंवा धारिया यांच्याच फक्त सल्ल्याने गेले नसून सभेत जमलेल्या सर्व स्पृश्य लोकांच्या अनुमतीने ते गेले, कारण जो ठराव झाला तो सभेत मांडण्यापूर्वी जमलेल्या वरिष्ठ हिंदूंना दाखविण्यात आला होता व एका मिश्र विवाहाच्या कलमाशिवाय तो त्या सर्वांनी मान्यही केला होता। केवळ सर्वांना त्यावर बोलणे शक्य नसल्या कारणाने आपल्यावरील ही कामगिरी त्यांनी या दोघा मित्रांवर सोपविली। यावरून उघड आहे की जोशी व धारिया यांनी ठरावाला जो पाठिंबा दिला तो स्वतःपुरता नसून सर्वांतर्फे दिला होता। पण हे सर्व बाजूस ठेवून जोशांपुरतेच पाहिले तरी त्यांच्या प्रोत्साहनाने अस्पृश्य लोक तळ्यावर गेले नाहीत असा जो बुद्धिवाद त्यांनी लढविला आहे तो वास्तविक खरा नाही। सभेत जो ठराव मांडला होता तो सर्वसाधारण स्वरूपाचा होता। सार्वजनिक पाणवठ्याचा उपभोग घेण्याकरिता अस्पृश्यांना स्पृश्यांनी मदत करावी ही ठरावाची भाषा होती। अशा ठरावास जो गृहस्थ पाठिंबा देतो तो गृहस्थ पर्यायाने चवदार तळ्यावर पाणी घेण्यास अस्पृश्यांना प्रोत्साहन देणाऱ्यापैकी ठरतो असे मानावयास काय हरकत आहे हे आम्हास कळत नाही। ठराव सर्वसाधारण होता, अर्थात त्यात जोशांच्या महाडातील चवदार तळ्याचा समावेश होत नव्हता असे कोणास म्हणता यावयाचे नाही। महाडातील तळी ती मुले व इतरत्र ती कार्टी म्हणून अस्पृश्य लोक गेलेच तर चवदार तळे वगळून अन्यत्र असलेल्या तलावावर जातील असल्या भ्रामक कल्पनेने जोशांनी संमती दिली असेल असे संभवत नाही। परंतु तसे जर असेल तर जोशा इतका बेअक्कल माणूस म्हणजे जोशीच हे उघड आहे। मागाहून हाकाटी करण्याऐवजी ठरावास पाठिंबा देण्यापूर्वीच स्वतंत्र ठिकाणच्या तळ्यावर वेतणारी गोष्ट आपल्या चवदार तळ्यावर का वेतणार नाही याचा जोशी यांनी पूर्ण विचार करावयास पाहिजे होता। पण हा अविचारी ब्राह्मण वीर त्यास मान्य केलेल्या निराकार तत्वाने तत्क्षणीच धरलेले साकार रूप पाहून इतका भेदरून गेला आहे की त्याने आता खोटे बोलावयास सुरुवात केली आहे। जोशी मोठ्या दिमाखाने लिहितात की आम्ही आपल्या बरोबर येत नाही इतकेच त्यांना सांगून थांबलो नाही, तर मी आपल्या काही अस्पृश्य बंधूंना असेही सांगितले की अशा दांडगाईने आपण वरिष्ठ जातीतील लोकांची सहानुभूती मात्र गमवाल। केवळ आपली कातडी बचाविण्यासाठी अशा प्रकारचे काहीतरी सांगणे जरूर आहे असे जर जोशांना वाटत असेल तर त्याने ते खुशाल म्हणावे, आम्हास याची पर्वा नाही। जोशांची भाषा आमच्या कानात अजून दुमदुमत आहे। चला म्हणताना जोशी म्हणाले, आम्ही येत नाही, तुमचे विचार ते आमचे विचार नव्हेत। यावर अस्पृश्य पुढारी म्हणाले, तुमचे विचार तसे आचार नाहीत, जसे आमचे विचार तसे आमचे आचार आहेत। तुम्ही येत नसाल तर आम्ही जातो। हा संवाद जसाच्या तसा आम्ही दिला आहे, परंतु आमचे म्हणणे असत्य असून जोशी आपले म्हणणे खरे आहे असा आग्रह धरतील तर या बाबतीत त्यांच्याशी वाद घालण्याची आम्हास काही जरुरी दिसत नाही, कारण जोशांनी अस्पृश्यांस सांगितले म्हणून ते गेले व त्यांना जर अंदाज होता की अशामुळे मार पडेल तर त्यांनी मोडा का घातला नाही असा जर अस्पृश्यांचा जोशांवर आरोप असता तर जोशांनी अशी सल्लामसलत दिली किंवा नाही हा वादाचा प्रश्न झाला असता। पण जोशांविरुद्ध जी तक्रार आहे ती अगदी निराळ्या प्रकारची आहे व ती ही की ज्या अर्थी जोशांनी या ठरावाला पाठिंबा दिला त्या अर्थी त्यांनी अस्पृश्य प्रतिनिधींबरोबर तलावावर जाणे प्राप्त होते। मग मरण होवो की तरण होवो ते त्यांनी का केले नाही? ते आले असते तर मार वाचला असता असे मुळीच नाही, पण जोशी बोलले तसे वागले का नाहीत? त्यांनी अस्पृश्यांबरोबर मार खावायचा होता तसे त्यांनी केले असते तर एक गोष्ट सिद्ध झाली असती की जोशी हे जातीसाठी माती खाणारे नसून तत्वासाठी जातीला माती देणारे आहेत। जोशी व धारिया
यांचा आम्ही जास्त पिछा पुरवू इच्छित नाही. त्यांच्या जातभाईंकडून त्यांना गांजणूक होत असल्याबद्दलची हकीकत वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली आहे. जोशी यांना टाकण्याचा प्रयत्न त्यांच्या जातभाईंनी केला होता, परंतु तळ्याच्या शुद्धीकरिता त्यांनी संमती दिल्यामुळे तो प्रसंग टाळला. तरी पण त्यांची बऱ्या वाईट शब्दात कान उघाडणी झालीच असे म्हणतात. जोशी यांचे सहचारी धारिया यांनाही त्यांच्या ज्ञात बंधूकडून परिषदेला हजर राहिल्याबद्दल ज्ञातीचा गुन्हा केला असे ठरवून त्यांच्याकडून दंडादाखल ₹1.25 घेण्यात आला. विनाशकाले विपरीत बुद्धी असे समजून हे दोन्ही गृहस्थ परिषदेत भाग घेतल्याबद्दल पश्चाताप करीत असतील. त्यांना असे वाटणे अगदी साहजिक आहे, कारण मारामारीच्या वेळी अस्पृश्यांपेक्षा त्यांच्यावरच दंगेखोरांचा विशेष डोळा होता. ऐन दंग्याच्या भरात ते जर दंगेखोरांच्या तावडीत सापडले असते तर त्यांच्यावर शेकल्याशिवाय राहिले नसते. आम्हाला मात्र इतके सांगावेसे वाटते की तसे जर झाले असते तर त्यात काही वाईट झाले नसते. यात त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त भोगण्यापलीकडे विशेष काही घडले असते असे नाही. जे लोक आपली जात सोडण्यास तयार नाहीत ते आपल्या जातीच्या जुलमापासून दुसऱ्या जातीच्या लोकांचा बचाव तो काय करणार? चालू प्रसंग आणीबाणीचा आहे. अशा वेळी बोलल्याप्रमाणे वागण्याचे धैर्य न दाखविणे हे मोठेच पाप आहे असे आमचे मत आहे. ज्या लोकांना अमुक एका सुधारणेचे महत्त्व पटले आहे त्या लोकांनी त्याचप्रमाणे कृती करणे हे हल्लीच्या राष्ट्राच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे. सुधारणा नको असे म्हणणाऱ्या प्रतिगामी लोकात व सुधारणा हवी पण ती कालागतीवर सोपवून बोलापलीकडे काही न करणाऱ्या प्रागतिक लोकात विशेष अंतर आहे असे आम्हास वाटत नाही. उलट हे दुसऱ्या धर्तीचे लोकच सुधारणेच्या मार्गातील कांटे आहेत व म्हणूनच त्यांच्यापासून कोणासही लाभ होणे शक्य नाही. या लोकांच्या चरपट पंजरीने दिशाभूल मात्र होते. आपली सुधारणा करण्याकरिता हे अवतारी पुरुष झटत आहेत तेव्हा आपणास विशेष काही करावयास नको अशी भावना होऊन जनतेची जागृतीची ज्योत त्यांच्यामुळे मंद होते. एकीकडून सुधारणेसंबंधी आपल्या जातीशी शाब्दिक वाद घालावयास तयार असलेले हे लोक पुन्हा जातीने अडविले की जातीसाठी माती खावयाची हे म्हणून सुधारणेला मूठ माती द्यावयाला तयार. अशा लोकांच्या लुडबुडण्यामुळे फायदा न होता घात होतो असे आमचे स्पष्ट मत आहे. अशा घातकी लोकांना आम्ही पातकी समजतो. उभय पक्षाचे अवसान घात करणाऱ्या लोकांची अशी संभावना होणेच इष्ट आहे. आमच्या या विचारसरणीमुळे अस्पृश्य वर्गाची सहानुभूती बाळगणाऱ्या काही स्पृश्य जातीच्या गृहस्थांना आश्चर्य वाटेल हे आम्ही जाणून आहोत. परंतु चालू असलेल्या रणकंदनात शाब्दिक सहानुभूतीची काहीच किंमत नसल्या कारणाने आम्हास त्याचे भय वाटत नाही. हल्लीच्या सुधारणेच्या लढ्यात जातीची कास धरून राहणाऱ्या सुधारणावादी लोकांकडून सुधारणेचा प्रसार होणे शक्य नाही. सुधारक व सनातनी यांच्यातील वाद तत्वांचा असल्यामुळे सुधारक हा मुळातच स्वजातीचा शत्रू असतो. त्याने आपली जात सोडून परजातीतील समानशील माणसाशी संगनमत करून त्याचा आपला एक समाज केल्याखेरीज तत्वाचा जय झाल्याचे फळ त्यास कधीच दिसावयाचे नाही. जात सोडून ज्यांना आपला निभाव लागणार नाही असे वाटते त्यांनी या सुधारणेच्या भानगडीत पडू नये. त्याच्याने सुधारणा तर होतच नाही पण सुधारणेची विटंबना मात्र होते. अशा रीतीने पाहिल्यास आम्हाला भालाकार खपतो. भालाकार काही झाले तरी जुन्या परंपरेवर निष्ठा ठेवून तिला भजणारा एक माणूस आहे. आम्हाला तो खपतो याचे कारण भालाकार आमचा उघड शत्रू म्हणून आम्ही वावरतो आणि त्याच्या आमच्यात काही आडपडदा नसल्या कारणाने आम्हाला त्याच्याशी 2 हात करावयास सोपे जाते. पण जोशी आणि धारिया यांच्यासारखे अर्धे कच्चे लोक न धड जुने न धड नवे आम्हाला खपत नाहीत. त्यांच्यावर बिसंबून राहता येणे शक्य नाही, कारण उलट खाऊन हे लोक आम्हाला कधी दगा देतील याचा मुळी नेमच नाही. असले मित्र नसलेले काय वाईट. भालाकाराने 28 मार्च 1927च्या अंकात महाडच्या मारामारीबद्दलचा जो लेख ऐन गुरमीच्या भरात लिहिला त्यात या हिंदू धर्माच्या कायसरने अस्पृश्यास निकराचा सवाल केला की तुम्ही देऊळ किंवा पानमठे बाटविण्याचा प्रयत्न एकदम बंद करा, तसे न केल्यास आम्ही तुमच्या पाठी सडकू. आम्ही तितक्याच निकराने बहिष्कृत भारतात उत्तर दिले की आम्ही आपला प्रयत्न केव्हाच बंद करणार नाही. आमच्या जो पाठी सडकील त्याची आम्ही टाळकी सडकू. आमचा संदेश पोचल्याबरोबर हा कैसर नुसत्या शब्दाच्या गोळीबाराने इतका भेदरून गेला की लगेच पुढच्या अंकापासून अहो असे कसे होईल, झाले तर इतक्या लवकर कसे होईल वगैरे वगैरे केविलवाणी स्वर काढू लागला. एकाच हल्ल्याने हा कैसर शिखंडी रूप धारण करून शरण आला. यावरून तो मुळातच शिखंडी असून
त्याने पहिल्या अंकात आणलेला आविर्भाव एखाद्या नर्तकीने मागून आणलेल्या शृंगाराप्रमाणे उसना होता ते कोणासही दिसून येण्यासारखे आहे. हा शिखंडी आता मारामारीची भाषा सोडून बुद्धिवादात शिरला आहे. तेव्हा आम्हीही आमची आयुधे खाली ठेवून वादविवादाच्या भाषेचे अवलंबन करीत आहोत. भालाकार यांनी जो आपला तारीख 11 एप्रिल 1927च्या अंकात बुद्धिवाद केला आहे त्यास उत्तर देण्यापूर्वी आम्ही जशाचा तसाच देत आहोत. ते म्हणतात, महाडच्या तळ्यावर पाणी पिण्यास गेलेल्या महार मांगापैकी कितीतरी जण असे असतील की ज्यांनी आदल्या दिवशी ओल्या अन्नाची भिक्षा मागितली असेल व दुसरे दिवशीही तेच केले असेल. जो इसम आपण होऊन लोकांच्या दारी जाऊन जनावरांना खाण्याला योग्य असे अन्न व कालवण पदरात घेऊन ते खातो व भुरकतो, अशा इस्माला स्पृश्य मानणे केव्हाही शक्य नाही. अस्पृश्य वाटून मुसलमान झाल्याबरोबर तो भिक्षा मागावयाची सोडतो. त्याचप्रमाणे महारामांगांनी स्पृश्यांच्या घरी भिक्षा मागण्याचे सोडावे, म्हणजे त्यांची अस्पृश्यता अवघ्या एका पिढीत जाईल. पण अस्पृश्यांना एकीकडे भिक्षेचे आयते अन्न खावयास पाहिजे, त्याच वेळी तळ्यातही शिरावयास पाहिजे. या दोन्ही गोष्टी एकदम होणे शक्य नाही. अस्पृश्यात मुख्यत्वे करून महार व मांग या दोनच जाती अत्यंत घाणेरड्या आहेत. ढोर व चांभार भिक्षा मागत नाहीत म्हणून ते उपाशी मरतात काय? भंगी लोक उष्टे घेत नाहीत, मग महारामांगांनाच उष्ट्या पत्रावळीची एवढी लज्जत का? यासाठी श्री आंबेडकरांना आमची अशी सूचना आहे, आम्हाला शिव्या देण्याऐवजी स्वजातीयांच्या अंगचावरील दुर्गुण काढण्याचा प्रयत्न करा. महाडच्या प्रकरणामुळे भालाकारावर मोठा प्रसंग गुदरल्यासारखे झाले होते. अस्पृश्यांना कायमचे अस्पृश्य ठेवावयाचे ही त्यांची प्रबळ इच्छा, पण ते कसे घडून यावे याच्या ते विचारात होते. धमकी देऊन त्यांनी पाहिले, पण त्यांनी काही वळणार नाही हे त्यांना लगेच कळले. तेव्हा अस्पृश्यांना कायमचे अस्पृश्य कोटीत जखडून टाकता आल्यास पहावे म्हणून त्यांनी अस्पृश्यतेची एक नवी व्याख्या टाकी लावून घडवली आहे. ओल्या अन्नाची भिक्षा मागणारा तो अस्पृश्य, अर्थात ओल्या अन्नाची भिक्षा मागण्याची बंदी करा की आम्ही तुम्हाला स्पृश्य करतो, असा भालाकारांचा अस्पृश्यांना उलट सवाल आहे. अस्पृश्यांची अस्पृश्यता कायम राहावी असे इच्छिणाऱ्या भालाकारांनी अस्पृश्यतेची अशी सुलभ व्याख्या द्यावी याचे आम्हास नवल वाटते. ओल्या अन्नाची भिक्षा मागण्याचे अस्पृश्यांनी सोडले तर ते स्पृश्य होतील, मग आपल्या लाडक्या हिंदू धर्माचे काय होईल असे भय भालाकारास कसे वाटले नाही कोण जाणे. कदाचित महारामांगांना ओल्या अन्नाची भिक्षा मागण्याची सवय त्यांच्या हाडीमासी खिळली असल्यामुळे ते जीव गेला तरी आपली सवय सोडणार नाहीत असा पूर्ण भरोसा त्यास वाटला असला पाहिजे. तसे जर नसते तर त्यांनी ओल्या अन्नाची भिक्षा न मागण्याचा ठराव होतो का नाही याकडे आपली टक लावली नसती. खुद्द महाडच्या परिषदेत अशा प्रकारचा ठराव झाला असताना ठराव का झाला नाही अशा प्रकारची निंदाप्रचूर हाकाटी त्यांनी चालवली आहे. याचे तरी कारण हेच की तसा ठराव महारामांगांच्या हातून होणार नाही. अशा भावनेने भालाकार इतके ग्रस्त झाले आहेत की ठराव झाला की न झाला हे पाहण्याचे श्रम घेण्याची त्यांना जरुरी दिसत नाही. प्रथमतः ब्राह्मणांच्या घरचे ओले अन्न खाल्ल्याने खाणारा अस्पृश्य का समजला जावा हेच आम्हाला समजत नाही. ब्राह्मण जात इतकी अमंगल आहे की ब्राह्मणाच्या घरी शिजलेले अन्न खाल्ले असता खाणाराची इतकी अवनती व्हावी व त्याचा विटाळ मानला जावा हे प्रथमतःच आम्ही भालाकाराच्या तोंडून ऐकत आहोत. आजवर ब्राह्मण जात ही पवित्र आहे असे समजून त्यांच्या घरी शिजलेले अन्न खाण्यास अस्पृश्यास काही हरकत वाटत नव्हती. पण आता भालाकारच जर आपली जात इतकी अपवित्र आहे की तिच्या घरी शिजलेल्या अन्नाचे सेवन केल्याने माणसाचा अधःपात होतो म्हणतात, तर अस्पृश्य लोक तो प्रकार बंद करतील याबद्दल भालाकारांनी खात्री बाळगावी. दुसऱ्या परी पाहिले असता ओल्या अन्नाची भिक्षा मागून खाणे हा महार मांग जातीचा काही धंदा नव्हे. खेडेगावी महार मांग लोक गावात भाकर मागतात हे खरे, पण ती भिक्षा म्हणून मागत नाहीत, ते बलुत्याचा हक्क म्हणून मागतात. पण ते ओल्या अन्नाची भिक्षा मागतात हे जरी गृहीत धरले तरी त्यांच्याप्रमाणे इतर जातीतील लोक परघरच्या ओल्या अन्नाचे ग्रहण करीतात. मराठे लोक ब्राह्मणांच्या घरी शिजलेले ओले अन्न ग्रहण करतात ही खेदाची गोष्ट या ठिकाणी उघडकीस आणणे आम्हास प्राप्त वाटते. खुद्द पुण्यामध्ये कित्येक मराठा बाया ब्राह्मणांच्या घरी भांडी घासावयास राहतात आणि आपल्या घरी खानावळे ठेवितात. पण या खानावळ्यासाठी ताजे अन्न न शिजविता ब्राह्मणांच्या घरचे उष्टे माष्टे आणून त्यांना घालतात व ते तुपाच्या लालचीने काही किंतु न मानता खातात.
परघरी शिजलेले ओले अन्न खाण्यात जर अस्पृश्यता साठवलेली असेल तर मराठे लोकांना अस्पृश्य म्हणावयास भालाकार तयार आहेत काय? खुद्द भालाकारांच्या जातीतील बाधुकरी मागणारे विद्यार्थी काय करतात? ते ओल्या अन्नाची भिक्षा मागत नाहीत काय? महारामांगांना हिणविणाऱ्या भालाकारांना ब्राह्मण जातीत ओल्या अन्नाची भिक्षा मागण्याचा प्रघात आहे हे माहीत नसावे असे वाटते. परंतु आम्ही त्यांना आठवण करून देतो की पंजाबात परराज्यातील लोकांकडून ओल्या अन्नाची भिक्षा मागून आपला रोजचा उदरनिर्वाह करण्याचा प्रघात ब्राह्मण कुटुंबात आहे. हे पंजाबी ब्राह्मण पुण्यातील सदाशिव पेठेच्या हौदावर गेले तर भालाकार त्यांच्या पाठी सडकण्यास पुण्यातील गुंडांचे सेनापती होतील काय? अस्पृश्यता नित्य नसावी, पण असलीच तर नैमित्तिक असावी असे आमचे मत आहे व भालाकारही तसेच म्हणतात. हे पाहून आम्हास एक प्रकारचा आनंद वाटतो, परंतु आम्हाला एवढ्यावरूनच वाईट वाटते की भालाकार सर्वांना एकाच न्यायाने वागविण्यास तयार असलेले दिसत नाहीत. जर न्यायच करावयाचा झाला तर त्यांच्या व्याख्येप्रमाणे चांभार व भंगी लोकांना स्पृश्यात गणावे लागेल, कारण ते ओल्या अन्नाची भिक्षा मागत नाहीत अशी कबुली भालाकारांनीच दिलेली आहे. उलट माधुकरी मागणारे ब्राह्मण विद्यार्थी किंवा भिक्षा मागणारे पंजाबी ब्राह्मण किंवा उष्टे खाणारे पुण्यातील मराठे या सर्वांना महाराबांगाप्रमाणे अस्पृश्य मानावे लागेल. हे नवे वर्गीकरण प्रचारात आणावयास भालाकार तयार आहेत काय? त्यांची अस्पृश्यतेची व्याख्या प्रचारात आणण्याचा त्यांनी हट्टच धरला तर सकल ब्रह्मवृंदावर केवढा मोठा अनर्थ ओढवेल याची भालाकारास कल्पना असावीसे दिसत नाही. महारामांगाप्रमाणे दरोबस्त ब्राह्मणांच्या घरी ब्राह्मण स्त्रिया पुरुषांच्या उष्ट्याचे धनी असतात हे जग जाहीर आहे. उष्टे खाणारा तो अस्पृश्य असा नियम लागू केला तर सर्व ब्राह्मण बायांना अस्पृश्य ठरवून घराबाहेर घालवून द्यावे लागेल. म्हणून भालाकारांना आमची अशी प्रेमाची सूचना आहे, त्यांनी आपली अस्पृश्यतेची व्याख्या परत घ्यावी व अस्पृश्यता नित्याची करावयास त्यांनी दुसरी काहीतरी शक्कल लढवावी. अस्पृश्यांना अपशकुन करण्याकरिता स्वतःचे नाक कापून घेण्यासारखा हा अतिप्रसंग त्यांनी करू नये. पण भालाकार आटोपते घेतीलच असे मानता येत नाही. ब्राह्मणी न्यायदेवता न्यायनिष्ठूर असल्याची ग्वाही देणे कठीण आहे. स्वतःच्या जातीला अपवादात घालून नियमांची खच्ची करणे हा तिचा नेहमीचा प्रघात आहे. झाला ब्राह्मण भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ असे न्यायाला धुडकावून प्रतिपादणारे भालाकार उष्टे खाऊनही ब्राह्मणीन पुन्हा स्पृश्य ती स्पृश्य असे म्हणावयास कमी करणार नाहीत असे कोणी म्हणावे? अस्पृश्यतेच्या नव्याने घडलेल्या व्याख्येने भालाकार इतके बेहोश झाले आहेत. त्यांनी पुन्हा आपल्या 25 एप्रिल 1927च्या अंकात या जुन्या भाजीला नवी फोडणी देण्याचा उपक्रम केला आहे. पण तिच्यात काही स्वारस्य नसल्यामुळे तिची चव घेऊन तोंड विटाळण्याचे आम्हास काही कारण दिसत नाही. त्यातली एकच गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. भालाकार लिहितात, चांभार, ढोर, महार व मांग या अस्पृश्यातील 4 पोट जातींना एक पाणवठे व एक देऊळ आपसात प्रथम करावीत. मग स्पृश्यांकडे जी कोणती मागणी या बाबतीत करावयाची असेल ती करावी. बोलून चालून अस्पृश्य जाती कितीतरी अडाणी, त्यांच्यावर एवढा मोठा बिकट प्रश्न टाकणे हे केव्हाही न्यायाचे होणार नाही. केवळ जीतच करावयाची तर तेही घडवून आणता येईल. पण आम्हाला जे वाईट वाटते ते हे की ब्राह्मणांसारख्या श्रेष्ठ जातीने अस्पृश्यांसारख्या अतिशूद्र जातीशी याचना करावी की बापहो, आम्हा अवनत ब्राह्मण जातीला तुम्ही सन्मार्गाचा धडा घालून द्या. काय हा ब्राह्मण जातीचा अधपात? असा अधपात होण्यापेक्षा निपात झालेला काय वाईट?